नमस्कार मित्रांनो. तर आज सागर सरांची इच्छा होती की अंडा भुर्जी बनवायची. तर सागर शेट आहेत पायथॉन डेव्हलपर, त्यांना झाली अंडा भुर्जी खायची इच्छा. तर ते बोलले आज मी अंडा भुर्जी बनवून दाखवतो कशी अंडा भुर्जी बनवतात. तर पहिल्यांदा त्यांनी प्रोसेस केली. तेल टाकलं, कांदा टाकला आणि एक त्यांच्यामध्ये जी जेवण बनवायची कला आहे, म्हणजे कुकिंग हा पण एक काहींचा आपलं एक पॅशन असते, तसं त्यांना ती आवड आहे किचनमध्ये जेवण वगैरे बनवायची, किंवा कधीतरी असं मन होईल तेव्हा. तर त्यांनी सांगितलं की सर्वात अगोदर तेल टाका, नंतर कांदा टाका, तो लाल होईपर्यंत तळून घ्या. एकदम लालसर कांदा झाला की मग जरा चव येते. कधी पण कांदा भाजताना लाल होऊन द्यावा लागतो, ते तर नॉर्मली सगळे करतातच. तर मग त्यांनी कांदा लाल झाल्यानंतर त्याच्यामध्ये पुढचं मटेरियल टाकायला सुरुवात केली. तर त्यांनी सर्वात अगोदर सांगितलं की कांदा झाल्यानंतर मिरची टाकली, हिरवी मिरची टाकल्यानंतर लसूण टाकला थोडासा, ज्याने अजून अंडा भुर्जीला चव येईल. त्याच्यानंतर टोमॅटो चिरून घेतला होता, तो टोमॅटो टाकला. टोमॅटो पण नॉर्मल त्याच्यामध्ये मिक्स होऊन द्यायचा. कांदा एवढा त्याला लाल नाही होऊन द्यायचा, पण तो लगेच मिक्स वगैरे होऊन जातो. कांदा, लसूण, मिरची, टोमॅटो त्यांनी मिक्स केले व्यवस्थित. त्याचं एकत्रित मिश्रण होऊन दिलं. म्हणजे अंडा भुर्जी एक वेगळ्या पद्धतीने कशी बनवायची, जशी बाहेर स्ट्रीट फूडमध्ये बनवतात किंवा हॉटेलमध्ये बनवतात, त्याच्यापेक्षा घरगुती पद्धतीने आपण चटकदार अशी अंडा भुर्जी कशी बनवू शकतो, सागर सरांनी सांगितलं. तर आता हे तिन्ही व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण आता ॲड करणार आहे व्यवस्थित आपल्याला जसं पाहिजे तसं त्यांनी तळून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर कोथिंबीर टाकली. चवीनुसार आपल्याला जशी कोथिंबीर पाहिजे तशी कोथिंबीर टाकायची. अजून त्याच्यामध्ये एक्स्ट्रा चटकदारपणा येतो. नॉन व्हेज पाहिजे खायचं म्हटलं तर त्याच्यामध्ये कोथिंबीरीचा वाटा सगळ्यात मोठा असतो. कोथिंबीर याच्यामध्ये सगळे मिक्स केली, कांदा, लसूण, मिरची बरोबर व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण आता पुढचं मटेरियल टाकतोय. तर आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं लिंबू पिळलं, जेणेकरून जरा चव येईल अंडा भुर्जीला. मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. त्यानंतर एक चवीनुसार आपल्याला हळद टाकायची, जास्त टाकल्यावर कडू होते जरा. त्यानंतर लाल मिरची पावडर टाकली. जेवढे आपल्याला पाहिजे तेवढेच टाका, कारण एक्स्ट्रा स्पायसी झाल्यावर परत त्रास होईल. मिरची पण टाकलेली आहे अगोदर, त्याच्यामुळे चवीनुसार कांदा मसाला पण टाकला. आणि जेवढं मीठ पाहिजे तेवढं मीठ टाकायचं, जेवढी क्वांटिटी बनवायची आपल्याला. त्याच्यानंतर ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. सगळं व्यवस्थित मिक्स केल्याने जरा एकदम चवदार अशी अंडा भुर्जी बनणार. हे एकदम व्यवस्थित तळून घ्यायचं. मसाला टाकल्यानंतर तो कच्चा नाही राहिला पाहिजे, भाजून घ्यायचा तो मसाला व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण अंडी टाकणार आहे. आधी एकदम व्यवस्थित मिक्स करा. नंतर त्याच्यामध्ये जेवढे आपल्याला अंडी टाकायची तेवढी अंडी फोडायची. एकदम असं किचनमध्ये सगळा मसाल्याचा वास सुरुवात होते यायला. त्यानंतर आता अंडी घेतोय आपण. एक अंडं टाकलं. त्याच्यानंतर आता हे दुसरं अंडं टाकतोय. 2 अंडी टाकली. जेवढी क्वांटिटी बनवायची त्यानुसार आपण अंडी किंवा मटेरियल ॲड करायचं. आता तिसरं अंडं टाकलं. सागर सरांना आता जास्त दिवसातून खायची इच्छा झाली होती, त्याच्यामुळे ते बोलले आता एकदम मनापासून जेवढी पाहिजे तेवढी खाणार. हे सागर सरांनी 4थं अंडं घेतलं. 4 अंडी टाकले त्यांनी. हे अंडी टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून थोडं स्मेल नाही आला पाहिजे, त्याचा वास नाही आला पाहिजे, कच्चं आहे असं. एकदम व्यवस्थित अंडा भुर्जी मिक्स करून घेतली. ती खायला पण कशी चवदार लागते जरा. मग ते तुम्ही ब्रेडबरोबर खाऊ शकता, चपातीबरोबर खाऊ शकता. हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं.
आपल्याला जर समजा थोडे पातळमध्ये पाहिजे असेल तर एवढं ठेवू शकतो आपण. तुम्हाला एकदम ड्राय भुर्जी पाहिजे असेल तर त्याला अजून थोडंसं गॅस चालू ठेवून एकदम सुक्की बनवू शकतो. तर त्यांना सुक्की खायची मग त्यांनी अजून थोडा वेळ गॅस चालू ठेवला. व्यवस्थित मिक्स करून घेतलं जेणेकरून कांदा, लसूण, मसाले, मिरची, कोथिंबीर जे पण आपण मटेरियल टाकले ते एकदम व्यवस्थित मिक्स होऊन त्याची मस्त चव येऊन जाईल. सागर सरांनी सगळं मिक्स करून घेतलं पहा. आणि जसं बोललो तशी सुट्टी झाली अंडा भुर्जी. आता ताटात पण जेवढं ताट आपलं सजवलेलं असेल तेवढं खायला भारी वाटतं. आता पहा काकडी आहे, गाजर आहे, टोमॅटो आहे, परत कांदा आहे. चपातीवरती भुर्जी घ्यायची, एकदम गावाकडची फिलिंग आली पाहिजे. जशी चटणी भाकरी खातो आपण तशी. नंतर मग त्याच्यावरती ताव मारायला सुरुवात करायची.